नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गीतांजलीच्या ऑफिसमध्ये अमोली आलेली असते आणि त्याच वेळेला अमोली म्हणते की बोला काय काम आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की मॅडम मला माझ्या मुलीच्या केसबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा गीतांजली म्हणते की बोला काय झालं आहे. तेव्हा अमोली सांगते की मला तुम्हाला भूमीच्या विरोधात एक पुरावा द्यायचा होता, ज्या पुराव्याने पूर्ण क्लिअर होईल तुम्हाला की नेमकं भूमी माझ्याबरोबर काय वागते आणि भूमी माझ्या मुलीबरोबर भेटण्याचा चोरून चोरून प्रयत्न करते आणि भूमीने खूप मोठा गुन्हा केलेला आहे आज. असं म्हटल्यावर गीतांजली म्हणते की वॉट, म्हणजे तिने नेमकं काय केलेलं आहे. तेव्हा ती म्हणते की माझी जी मोलकरीण आहे, म्हणजेच माझ्या मुलीला सांभाळते ती मावशी, तिच्याद्वारे भेटण्याचा प्रयत्न केला होता. आता हे ऐकल्यावर लगेच ती म्हणते की मावशी आतमध्ये या. मग भूमीने ज्या मोलकरणीला बोलवलेलं असतं ती आतमध्ये येते आणि म्हणते की मॅडम प्लीज मला माफ करा, मी असं पुन्हा काही करणार नाही. मला त्या भूमी मॅडमने आमिष दाखवलं होतं आणि म्हणून मला बोलवलं होतं. प्लीज असं नका करू, प्लीज मला या सगळ्यामध्ये तुम्ही अडकवू नका प्लीज, असं म्हणून आता ती तिला बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि रडत असते. मी गरीब आहे हो, मला तिने पैशाचं लालूच दाखवलं आणि मी भुलले, असं म्हणून आता गीतांजली म्हणते की हे बघा तुम्ही जरा शांत व्हा, प्लीज शांत व्हा, मी जे काही बोलते ते तुम्ही ऐका. अगोदर बसा तुम्ही इथे शांतपणे. आणि मग गीतांजली तिला पाणी प्यायला देते आणि शांत करते. त्यावेळेला मग आता ती रडतच असते आणि म्हणते की मॅडम मला माफ करा, मी असं पुन्हा करणार नाही. त्याच वेळेला ती म्हणते की अहो पण आम्ही तुम्हाला काही बोललो नाही आहे, तुम्ही जे काही घडलं आहे ते फक्त मला सांगा प्लीज, अशा प्रकारे तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला. त्याच वेळेला मग आता इथे लगेच ती म्हणते की आता बोला काय झालं आहे. मग अमोली तिला गप्प बसायला सांगते आणि स्वतःच सगळ्या गोष्टी तिला सांगायला तयार होते आणि म्हणते की मॅडम अहो ती भूमिना पक्की चालाक आहे. तिने या माझ्या मावशीला सांगून ठेवलं होतं की जेव्हा मी घरातून बाहेर जाईन, म्हणजे मी जेव्हा तुमच्याकडे यायला निघाले ना, तेव्हा भूमीने हिला फोन केला आणि माझ्या मुलीला व्हिडिओ कॉलमधून दाखव असं सांगितलं. शिवाय व्हिडिओ कॉलमध्ये तिचं भागलं नाही तर तिला म्हणाली की मी तुला जास्तीचे पैसे देते, मी सांगते त्या ठिकाणी माझ्या मुलीला भेटायला घेऊन ये. हे ऐकल्यावर गीतांजलीला धक्काच बसतो. ती म्हणते की काय असं केलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो ना, म्हणजे इथपर्यंत त्या भूमीची मजल वाढलेली आहे, ती माझ्या मुलीच्या बाबतीत काही करू शकते. अहो माणसं विकत घ्यायला निघाली आहे ती, अशा गोष्टी करून माझ्या मुलीला मिळवण्याचा ती प्रयत्न करते. त्यावेळेला मग आता त्यावर अमोली म्हणते की नाही, दिस इज टू मच, हे असं चालणार नाही. आपण तर तिला कोर्टाची कायदेशीररित्या नोटीस पाठवली आहे, मग आपण बघूया ती आता काय उत्तर देते ते. त्यावर अमोली म्हणते की हो मॅम आपण पाठवली आहे, परंतु या सगळ्या गोष्टी माझ्या मावशीकडून तिने करून घेतल्या आहेत आणि शिवाय त्याचा पुरावाही आहे माझ्याकडे. मग आता हे म्हटल्यानंतर ती मोलकरीण मनातल्या मनात म्हणते की बरं झालं ऐनवेळेला मला सुचलं की सांगायचं की तिने मला पैशाचं आमिष दाखवलं आणि मी पैसे मागितले, हे जर त्यांना कळलं असतं तर मात्र हिने मला नोकरीवरून काढूनच टाकलं असतं. मला तरी नशीब आठवलं की भूमीवर पैशाचा आळ टाकायचा वगैरे. त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यानंतर लगेच पुढे ती म्हणते की बघितलं, हे आहेत त्याचे पुरावे आणि हा आहे तो फोटो, आणि या फोटोवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की भूमी ही कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयत्न करते माझ्या मुलीला स्वतःकडे घेऊन जाण्यासाठी किंवा तिला भेटण्यासाठी. त्याच वेळेला मग आता गीतांजली म्हणते की हो, हे तर मला अजिबात न पटण्यासारखं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, हे आहेत भूमी आणि आकाश आणि ही आहे आमची ती मावशी, असं म्हणून ती फोटो दाखवते आणि गीतांजली त्यावर खूप चिडलेली असते. त्यानंतर आता इथे रागिनी ही खूप खुश असते, कारण रागिनीनेच तो फोटो अमोलीला पाठवलेला असतो. रागिनी म्हणते की वा, ही टेक्नॉलॉजीची जी काही जादू आहे ना, खरंच कधी कधी आपल्या खूप कामी येते. आणि तिला कालचा दिवस आठवतो ज्यावेळेला भूमी ही बाळाला घ्यायला जाते, त्याच वेळेला भूमीचे ते सगळे फोटोज हे रागिनीने स्वतःच काढलेले असतात. रागिनी म्हणते की आता हे सगळे फोटो मी काढलेले आहेत. आता हे फोटो अमोली त्या गीतांजलीला दाखवणार आणि ती गीतांजली ही आणखीनच चिडणार, आणखीनच पेटून उठणार. मला तरी खूप मजा येते हे सगळं करायला. भूमी, तुझ्या विरोधातले ना असे एक एक पुरावे आहेत ना, मी असेच करून देत राहणार आहे. तू बघ पुढे मी काय काय करते ते, असं म्हणून ती खुश होते आणि म्हणते की आता या संत्याचा फोन कशासाठी आला, म्हणून ती फोन घ्यायला घेते. तेवढ्यातच आता फोन आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की संत्या सांगतो की नर्सच्या टोळीमधला एक माणूस पकडला गेला आहे. हे ऐकल्यावर
रागिनी पक्की घाबरते आणि जर पुढे काही झालं, ती नर्स पकडली गेली तर याची भीती तिला वाटू लागते. आता गायकवाड भूमी भेटतात आणि गायकवाड म्हणतात की भूमी मॅडम, मला तरी वाटतोय की तुमचा हा जो काही प्लॅन आहे ना, तो यशस्वी होणार आहे. काही झालं तरीही लवकरात लवकर तुमचं हे प्लॅनिंग हे यशस्वी होणार आहे. तेव्हा भूमी म्हणते की गायकवाड सर, मलाही तेच हवं आहे आणि मग आता आपण वाट बघूया, असं ते दोघंजणही ठरवतात. तेवढ्यातच आता तो नर्सचा माणूस येतो. ती म्हणते की अरे, तुला काय वेठबीट लागलं काय? तुला तर पोलिसांनी पकडलं होतं, मग तू इथे कसं काय आला? त्यावेळेला तो म्हणतो की अगं, मला सोडलं पोलिसांनी. मग ती म्हणते की अरे वेड्या, तुला कळत नाही आहे का? तुला सोडलं म्हणजे कदाचित ते तुझा पाठलाग करत करत इथपर्यंत येत असतील तर. तेव्हा मग तो म्हणतो की नाही ताई, अगं तसं काहीच झालं नाही. मी तुला सांगतो की काय झालं ते. सगळं तुला समजावून सांगतो, तू इथे बस. आपल्या फायद्याचा सौदा आहे. तेव्हा ती म्हणते की काय? प्रीती नर्स म्हणायला लागते की नेमकं काय आहे? तेव्हा तो म्हणतो की अगं हे बघ, सांगतो मी तुला. तुला माहिती आहे, पोलिसांनी आपल्याला एक मस्त ऑफर दिलेली आहे. जर भूमी मॅडमला आपण सत्य सांगितलं ना की रागिनी पटवर्धननेच हे केलं आहे, तर मग आपल्याला त्याचे 10 लाख रुपये मिळणार आहेत तिच्याकडून. शिवाय आपल्याला निर्दोष सुटका पण देणार आहेत पोलीस. हे ऐकल्यावर प्रीती तर खूप खुश होते. ती म्हणते की वा, म्हणजे ही बातमी खरी आहे की काय? तेव्हा तो म्हणतो की हो, अगदी 100% खरी बातमी आहे. अगं तुला काय सांगू, खरंच असं जर झालं ना तर मग सगळं आपली मज्जाच मज्जा होणार आहे. त्यावेळेला मग आता इथे प्रीती म्हणायला लागते की म्हणजे आपल्याला ही बातमी कळेल. खरंच मला तरी वाटतं की ना, हे आपण ऐकलं पाहिजे. कारण ना भूमी आहे ना, ती पार्टी आहे मालदार. मग अशा मालदार पार्टीकडून आपल्याला भरपूर पैसे मिळतील. शिवाय काही आपल्याला निर्दोष सुटकाही मिळेल. मग आपल्याला हा सौदा तर एकदम बेस्ट वाटतोय. पोलिसांना सांगून टाकूया का आपण रागिनी पटवर्धनचं नाव? आणि मग नाव सांगितल्यानंतर पोलीस हे आपल्याला सोडूनच देणार आहेत तसं पण. आणि म्हणून आपण आता हा सौदा स्वीकारूया, असं रागिनीच्या विरोधात दोघेही बंड पुकारतात. त्यावेळेला मग गायकवाड आणि भूमी फोन येण्याची वाट बघत असतात. भूमी म्हणते की बघा सर, फोन आलाय. आणि भूमीला फोन आल्यावर तिथून समोरून सांगितलं जातं की मॅडम, आम्हाला तुमचा सौदा मान्य आहे. आम्ही सत्य सांगायला तयार आहोत. आता भूमी खुश होते आणि गायकवाडांना म्हणते की सर, सावज जाळ्यात अडकलं आहे. आता लवकरात लवकर ज्या कोणी व्यक्तीने ही सगळी गोष्ट केली, ती गोष्ट प्रीती नर्सद्वारे आपल्याला कळणार आणि मग आपल्या क्षितिजाला आम्ही लवकरात लवकर स्वतःकडे घेऊन येऊ शकतो. सगळं सत्य हे समजू शकतो. रागिनीने सगळं ऐकलेलं असतं आणि ती आता डोक्याला हात लावते. गायकवाड त्या लोकेशनप्रमाणेच आता ट्रेस करतच तिथे पोचलेले असतात आणि जिथे प्रीती नर्स ही असते तिथे ते पोचत असतात. त्या जागेवर पोचल्यानंतर ते तिथे रिव्हॉल्वर दाखवून त्या बाईला थांबवतात. परंतु ती प्रीती नर्स नसते. ती म्हणते की साहेब, अहो काय करताय? मला तुम्ही का अशा प्रकारे धरलं आहे? तेव्हा मग कॉन्स्टेबलने सगळ्यांनी तिला हेरलेलं असतं. मग आता भूमी म्हणते की नाही गायकवाड सर, ही तर प्रीती नर्स नाही आहे, वेगळीच कोणीतरी बाई आहे. मग गायकवाड म्हणतो की मग तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ती म्हणते की साहेब, अहो मी इथे डबा द्यायला आलेली. मी खानावळीचं काम करते. मला इथून फोन केला गेला होता की डब्बा पाहिजे, म्हणून मी इथे डब्बा द्यायला आले हो, बाकी काही नाही. माझा काही संबंध नाही. मग तो म्हणतो की कोण होती बाई, तिचा आवाज? तेव्हा ती म्हणते की हो, एक बाईच होती, परंतु मी तिला बघितली नाही. भूमी तिला वर्णन करून सांगते, परंतु तिला काहीच कळत नाही. ती म्हणते की फक्त फोन आला होता, मी तिला ओळखत नाही. त्याच वेळेला मग आता गायकवाड तिला ताब्यात घ्यायला सांगतात. ती म्हणते की अहो सर, मला सोडा, मी काहीच नाही केलं आहे. अहो मी साधी बाई आहे हो. गायकवाड म्हणतात, हे बघा, नका काळजी करू. जर तुमचा याच्याशी काही संबंध नसेल तर तुम्हाला सोडून दिलं जाईल. फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतोय, घेऊन जा यांना, असं गायकवाड म्हणतात. त्यानंतर भूमी टेन्शनमध्ये येते. ती म्हणते की गायकवाड सर, हे नेमकं काय आहे? मग मी त्या फोनवर पुन्हा फोन करून बघते, असं म्हणून ती फोन लावते. तर तो नंबर हा संपर्क क्षेत्राच्या बाहेर येतो. आता यांनी फोन बंद केला की काय हे त्यांना कळतच नाही. तेवढ्यातच हवालदार येतात आणि म्हणतात की साहेब, आपण त्या माणसाच्या मागे जो माणूस लावला होता, म्हणजेच आपला हवालदार जाधव लावला होता, त्याचा पाठलाग करण्याच्या वेळेला गाडी स्लिप झाली आणि तेवढ्यातच तो तिथे पडला आणि त्याच्या डोक्यालाही मार लागलेला आहे आणि त्याला हॉस्पिटलमधले तिकडचे काही लोक घेऊन गेलेत. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की शिट, नेमकं याच वेळेला हा ॲक्सिडेंट व्हायचा होता का? बरं ठीक आहे, जाऊ दे. एक काम करा हवालदार, आपली टीम त्यांच्या तिकडे हॉस्पिटलमध्ये पाठवा, बघा काय लागलं आहे, कितकं काय आहे ते. त्यावेळेला भूमी वैतागते आणि दात ओठ खाऊन म्हणते की काय, हे काय झालं? म्हणजे हा प्लॅन आपला वर्क झालाच नाही. तेव्हा मग आता भूमीची ती तळमळ पाहून गायकवाड म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा. भूमी म्हणते की याचा अर्थ गायकवाड सर, मी तुम्हाला त्या माणसाला सोडायला सांगून चूक केली असं मला वाटतंय. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की नाही, मला तरी असं काही वाटत नाही आहे.
तुम्ही जो काही प्लॅन केला होता ना तो अगदी व्यवस्थित होता आणि त्याची मला खात्रीही वाटत होती. म्हणूनच तर मग तो प्लॅन मी ॲक्टिवेट केला होता ना विचार करून. परंतु तसं काहीच झालेलं नाही आहे. नेमकं काहीतरी वेगळंच घडलं आहे. या सगळ्या बाबतीतला आपल्याला पाठपुरावा केला पाहिजे. काहीही करून हे सत्य आपल्याला शोधून काढलंच पाहिजे, असं ते म्हणत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रीती नर्स कुठे गेली याचा विचार भूमी करत असताना रागिनी ही प्रीतीला ताब्यात घेते आणि तिला एका ठिकाणी गोडाऊनमध्ये आणते आणि म्हणते की काय ग म्हणजे तू माझ्या विरोधातच पलटायला निघाली होतीस, माझ्या विरोधात तोंड उघडायला तयार झाली होतीस का? त्यावेळेला मग आता तिचं तोंड धरून ओठ धरून ती म्हणते की हे बघ काय ना, काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी रागिनी पटवर्धन आहे. जेवढी माझ्या फण्यामध्ये विष आहे ना तेवढंच माझ्या शेपटीमध्ये पण विष आहे, लक्षात घे. काही झालं तरी हे विष तुला डसल्याशिवाय राहणार नाही. आणि काय गं, माझ्या विरोधात तोंड उघडायला निघाली होतीस, माझ्या विरोधात पैशांच्या लालचामध्ये त्या भूमीसमोर सगळं सांगायला तयार झाली होतीस, मग मी अडकले नसते का? तेव्हा ती म्हणते की मॅडम पण तुम्ही पण तर माझा विश्वासघातच केला आहे ना. पैसे देतो देतो असं सांगून तुम्ही आम्हाला अजून पैसे दिलेच नाहीत. आम्ही तसेच आहोत ना अडकलेले. शिवाय पोलिसही आमच्या मागावर आहेत. आम्ही कुठे जाणार, काय करणार? तेव्हा मग ती म्हणते की जास्त तोंड चालवायचं नाही. तुला मी तेव्हाच सांगितलं होतं ना इथे राहू नकोस, गोव्याला पळून जा म्हणून. गोव्याला पळ, मी तुला पैसे पाठवते हे मी तुला सांगितलं होतं. परंतु तरीही तू माझं ऐकायला तयार झाली नाहीस. मग अशी भूमीचं ऐकायला तयार झालीस आणि तिच्या विरोधात तोंड उघडायला तिच्या बरोबरीने जायला तयार झालीस का? पोलिसांनी हे जाळं टाकलं होतं आणि तू अडकली असतीस आणि माझं नाव घेतलंस तर सगळंच संपलं असतं. त्यावेळेला मग आता ती म्हणते की मॅडम तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. रागिनी बोलते नशीब या संत्याला समजलं की तू सगळं काही सांगणार आहेस आणि त्या ऐनवेळेला संत्याने माझी साथ दिली, नाहीतर आज मी पण पोलिसांच्या तावडीत असते आणि तू पण. त्यावेळेला तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की संत्या फोन करून सांगतो मॅडम एक वाईट बातमी आहे, प्रीती नर्सचा एक माणूस ना ताब्याला लागला आहे पोलिसांच्या. त्यावेळेला मग मी हुशारीने तुम्हाला गाठलं आणि तुला इथे घेऊन आले, त्यामुळे बरं. असं म्हणून रागिनी म्हणत असते की आता तुला जिवंत सोडण्याची रिस्क मी घेऊ शकत नाही, तुझा बंदोबस्त केलाच पाहिजे, असं ती तिला म्हणत असते. त्यानंतर भूमी म्हणते की मला खरंच कळत नाही आहे, आम्ही इतकं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं होतं तरीही असं का घडलं? तेव्हा मानसी भूमीला समजावते की हे बघ ताई, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. ती नर्स ताब्यात सापडली नाही आहे म्हणून तुला त्रास झाला आहे ना, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावेळेला मग आता भूमी म्हणत असते की कसं घडलं असेल हे सगळं, काय झालं असेल ना, मला खरंच काही कळायला मार्ग नाही आहे की इतकं सगळं आम्ही प्लॅनिंग केलं परंतु तरीही ती नर्स आमच्या तावडीतून कशी सुटली मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मनू म्हणते की हे बघ ताई, मला कळत आहे तुझी जी काही तळमळ होते ती, इतकं सगळं करूनही तुला क्षितिजाला मात्र भेटता आलं नाही आहे, शिवाय तुला त्या नर्सलाही गाठता आलं नाही आहे म्हणून तुझी चिडचिड होती आहे ना. त्यावेळेला मग भूमी म्हणते की हो अगं मनू, आम्ही सगळं प्लॅनिंग करत होतो. गायकवाड सर, त्यांची टीम, आम्ही सगळे व्यवस्थित सगळं शोधण्याच्या तयारीत होतो. परंतु तरीही ती नर्स कशी निसटली ना हेच मला समजत नाही आहे. जर ती नर्स आमच्या हाताला लागली असती तर मग सगळेच प्रॉब्लेम सुटले असते, सगळ्या गोष्टी या व्यवस्थित करता आल्या असत्या. परंतु मला कळत नाही आहे हे सगळं काय झालं आहे. त्यावेळेला आता मनू म्हणायला लागते की हे बघ, मला तर कळत नाही आहे की तू काय म्हणतेस ते, कारण या सगळ्या गोष्टी या आपण एकत्रित करूनच त्या नर्सला हाती लावणार होतो, परंतु आता काय करायचं आहे ते कळत नाही आहे. भूमी म्हणते की हो, माझ्याही आता लक्षात येत नाही आहे की काय करू आणि काय नाही. शिवाय सगळ्या गोष्टी या आपल्या विरोधात गेल्यामुळे मला आता कळायला मार्गच नाही आहे. एक शेवटचाच मार्ग होता, परंतु क्षितिजा माझ्या हातात येता येता सगळ्या गोष्टी राहून गेल्या. मी काय करू मला खरंच काही कळत नाही आहे. मला तिला भेटता येणार होतं परंतु तिथेही प्रॉब्लेमच निर्माण झाला. माझ्या मुलीला ना मला भेटता आलं आहे ना तिला बघता आलं आहे, शिवाय आज आम्ही जो प्रयत्न करणार होतो तोही फसला आहे. नेमकं काय करायचं आहे ते खरंच मला कळत नाही आहे. भूमी विचार करते की मी त्या मावशीला पुन्हा फोन लावून बघते, जर कदाचित क्षितिजाला भेटता आलं तर निदान माझ्या मुलीला मला भेटता तरी येईल, असा विचार भूमी करत असते. आणि त्याच वेळेला मनू म्हणते की हो, तू फोन कर आणि कदाचित जर तिथे अमोली नसेल ना मग आपण तिला व्हिडिओ कॉल करूया, असं ती तिला सांगत असते. त्याच वेळेला भूमी ही विचार करतच पुन्हा एकदा मावशीला फोन लावते आणि फोन लावल्यानंतर ती म्हणायला लागते की हॅलो मावशी, मी भूमी बोलते आहे. त्याच वेळेला समोरून गीतांजलीने फोन उचललेला असतो आणि गीतांजली समोरून बोलत असते की मी ॲडव्होकेट गीतांजली वेद पाठक. असं म्हटल्यावर आता भूमीला धक्काच बसतो की म्हणजे मावशीचा फोन या गीतांजलीकडे कसा काय आला. त्याच वेळेला इथे आता ती म्हणायला लागते की मी गीतांजली वेद पाठक बोलते.
आणि तुम्ही आता काय करताय हो? म्हणजे तुम्ही या मावशींना हाताला लावून तुमचं काम साध्य करण्याचा प्रयत्न करताय का? म्हणजे तुमच्यासारखे पैसेवाले लोक हे पैशांचं लालूच दाखवून त्यांना खरेदी करून या मुलीला तुम्ही भेटण्यासाठी प्रयत्न करताय का? म्हणजे त्यांना सोन्याच्या बांगड्या काय देत आहेत किंवा त्यांना पैशाचे आमिष काय दाखवताय? तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी सोन्याच्या बांगड्या वगैरे त्यांनी मागितल्या होत्या म्हणून. तेव्हा गीतांजली म्हणते की शटअप, आता तुम्ही असंच बोलणार, आता तुम्ही तुमचं म्हणणं मान्यच करणार नाही आहात. तेव्हा ती म्हणते की तुम्ही भेटलात हे तरी मान्य केलात म्हणून नशीब, परंतु आता तुम्हाला पुढे जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही कोर्टात बोलायचं. भूमी म्हणते की मी माझ्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न करत होते, त्यात काही चुकीचं आहे असं तर मला वाटत नाही. त्यावर मग गीतांजली म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही जे काही बोलताय ना ते खरं तर तुम्ही खूप चुकीचं करताय. कारण तुम्ही आता हे कबूल केलं की तुम्ही भेटलात, कारण तसा पुरावाही आहे माझ्याकडे की तुम्ही या मावशीला मिळवून त्या क्षितिजाला भेटण्याचा प्रयत्न करत होतात. मग आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला आता कोर्टामध्ये जे काही बोलायचं आहे ना ते तुम्हाला बोलावं लागेल. तुम्ही आता इथे मला काही एक्सप्लेन करू नका. असं म्हणून ती फोन कट करून टाकते आणि म्हणते की आता तुम्ही जो काही इथे पुरावा दिलायत ना तो तर फार मोठा आहे, कारण तुम्ही स्वतःहून तिला फोन केलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो. ती म्हणते की ॲडव्होकेट गीतांजलीने मावशीचा फोन उचलला होता. त्यानंतर रागिनी म्हणत असते की हे बघ संध्या, एक काम कर, आता ना हिला मी संपवते, तू त्या माणसाला म्हणजेच तिच्या नवऱ्याला बघ काय करतोय ते. असं म्हणून आता त्या दुसऱ्याच्या पाठी ती तिला लावते आणि तेवढ्यातच इथे आता संध्या हा बाहेर पडतो आणि त्याच्या डोक्यात कोणीतरी पटकन काठी घालतं आणि तो तिथल्या तिथे पडतो. आता त्याच वेळेला रागिनी विचार करते की संध्याचा आवाज होता का हा, परंतु ती पुन्हा एकदा प्रीती नर्सला मारायला सुरुवात करते. ती म्हणते की आता मी तुला जिवंत सोडणार नाही, इथल्या इथे मी तुला आता मारून टाकणार आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता रागिनी तिला मारायला जाणार तेवढ्यातच प्रीतीचा नवरा येतो आणि तो नवरा रागिनीच्या गळ्यावर चाकूच ठेवतो आणि रागिनी आता घाबरते, कारण काहीही करून तिला आता मग प्रीतीला सोडावंच लागणार असतं. रागिनीच्या गळ्याला आता चाकू असतो आणि ती प्रचंड घाबरलेली असते आणि तो म्हणतो की मॅडम, तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला असं सोडता येईल का? नाही, अजिबात नाही सोडणार. त्याच वेळेला तर तिथे संत्या येतो आणि त्याच्या डोक्यात काठी घालतो, म्हणून तिचा नवरा हा तिथेच बसलेला असतो. आणि त्याच वेळेला मग प्रीती ही त्याच्याकडे जाते आणि म्हणते की लागलंय का तुम्हाला? तेवढ्यातच आता तो संत्या म्हणतो की हे बघा रागिनी मॅडम, आहे मी, नका काळजी करू. रागिनी म्हणते की मी हिचा बंदोबस्त करते, तू ह्याला बघ. तेवढ्यातच ते दोघंही ढकलूनच पटकन तिथून निघून जातात आणि तिथल्या दरवाजाला आता ते बाहेरून कडी लावतात. रागिनी म्हणते की अरे पकड पकड त्यांना लवकर, परंतु तरीही ते निसटूनच जातात. आता रागिनी आणि तो दोघंजणही कडी काढण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणजे दरवाजा उघडण्याचा. तेव्हा संत्याला ती म्हणते की जोर लाव जोर लाव, हा दरवाजा तोडला पाहिजे. असं म्हणून आता ती दरवाजा तोडायला सांगत असते, परंतु दरवाजाला बाहेरून कडी असल्यामुळे ते दोघंही आता तिकडेच अडकून पडलेले असतात. रागिनी म्हणते की काही झालं तरीही यांना लवकरात लवकर तिथे पोचून देता कामा नये, नाहीतर खूप वांदे होतील. आता रागिनी घाबरते, म्हणते की आता मी काय करू? जर ह्या बाईने जाऊन तोंड उघडलं भूमीजवळ तर मात्र आपल्या सगळ्या गोष्टी गेल्या, असे विचार तिच्या डोक्यामध्ये आता इथे सुरू असतात. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश आणि भूमी दोघंजणही गीतांजलीकडे आलेले असताना आकाश म्हणतो की आम्ही ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये भूमीचं रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हाचे हे सगळे पेपर्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो. आकाश बॅग उघडतो तर त्या बॅगमध्ये भरपूर सारे पैसे असतात आणि ते पैशांचे बंडल वगैरे असतात. गीतांजलीला राग येतो. ती म्हणते की हे तुम्ही काय करताय? म्हणजे तुम्ही माझ्याच ऑफिसमध्ये येऊन तुम्ही मला पैशांचा लालूच दाखवताय, मला तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करताय आणि यासाठी मी तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकते. तुम्ही मला विकत घेण्याचा प्रयत्न करताय आणि लाच देण्याचा प्रयत्न करतायत, या आरोपाखाली मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकते, असं गीतांजली ही आकाशला धमकी देते. त्याच वेळेला मग इथे आता आकाश आणि भूमी यांना काहीच कळत नसतं की हे नेमकं काय सुरू आहे. त्याच वेळेला आता गीतांजली ही आकाशला ओरडल्यामुळे त्यालाही काही समजत नसतं की हे नेमकं आकाश म्हणजेच कशामुळे करतोय. मग गीतांजली ही भूमीला म्हणते की आता ही जी केस आहे ना तुमच्या विरोधात अगदी स्ट्रॉंगली उभी राहणार आहे, त्यामुळे बघा तुमच्यासाठी वकील बघा आणि लवकरात लवकर तुम्हाला यातून सुटका येणार नाही आणि केस मी जिंकणार आहे, लक्षात ठेवा, त्यामुळे तयारी करा. भूमी म्हणते की काय ना गीतांजली मॅडम, आईच्या ममतेला किंवा आईच्या प्रेमासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नसते. तिचं प्रेम हे तिची डिग्री असतं आणि बाळावरचं जे काही प्रेम माया ममता असते हेच तिची ताकद असतं. त्यामुळे आता मला कोणाचीही गरज नाही आहे. माझ्या बाळावरचं प्रेम हे सिद्ध करतं की मी त्याची आई आहे आणि माझ्या बाळाची आई ही कुठलंही पाऊल उचलू शकते
आपल्या स्वतःच्या लेकराला मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते, कुठल्याही प्रकारे उभी राहू शकते, तिला कोणाचीही गरज नाही. असं सरळ आता इथे भूमी ही गीतांजलीला ओपन चॅलेंज देते आणि म्हणते की तुम्हाला तयारी करण्याची गरज आहे, मला नाही. कारण मी त्या मुलीची आई आहे आणि मुलीची आई म्हणून मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. असं आता भूमी ही तिला बोलून दाखवते आणि गीतांजली तिथेच थंड होते. आता भूमीचं हे सगळं बोलणं पाहून गीतांजलीला तिची सत्यता कळेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.